बाप्पांच्या पप्पाचं वाहन काही हालायलाच तयार नाही. पप्पाचं जाऊ द्या, बाप्पाचं वाहन बघा कसलं फुलात सजून आलं. असं एक पांढरा मूषक नाही, असे 4 पांढरे मूषक होते तिथे. कंपनीनं कुठल्या टाईपचा नशा केलता काय माहिती, एवढ्या मोठ्या केंडावर फक्त ओनली 5 लिटर. अख्ख्या एका गावाची तेलाची भूक भागल की त्या केंडात. हा सेटअप बाप्पाचा बरं का, पण इथं बाप्पा कुठं बसणार हेच कळलं नाही मला. म्हणून जरा जवळ जाऊन बसलो. इथं खासला काय बाबा काळा डॉनच बसला यांनी. बाप्पा कुठं आहे भाई? हा काढून माझ्यापेक्षा 4-5 पटीनं मोठा होता. हा, त्याच्या दाता एवढा माझा हात आहे. अजून एखादा असला अजिबात बघाय भेटेल म्हणून आम्ही हिंडत होतो. त्यात आम्हाला दिसले तुटून राहिलेले पाय. भाई कुणाच्या त्यांनी घेऊन जाऊन लवकर, तर रस्त्याच्या कडला पडले बरं का. ओ तुमचे आहे का? ओ नाही तुम्ही. होय थांबा थांबा थांबा, ह्याच्याकडे बघून तुम्हाला कुणाची आठवण झाली त्याला शेअर करा पटकन. पीटी छत्री घेऊन घर सोडून चाललंय वाटतं. डाएट अँड डाएटची कन्सिस्टन्सी कधीच मला जमलेलं नाही. मुंबईचा वडापाव खायला परत जाऊ, आधी पुण्याचा खाऊन घेऊ आणि प्लॅटफॉर्मवर भेटणार. आता काय झोपलेले जागे होतील म्हणतील अनहेल्दी फूड आहे. अरे भाई एका दिवसात तू काय मरायला लागलायस भाई? सगळीकडे बाप्पांचं आगमन झालं, आपल्या कुर्डवाडीचे मात्र सगळे मंडळ रिकामेच आहेत अजून. भाई टॉपचा विषय आहे, उशीर लागणार. प्रत्येकानं आपापल्या मंडळाचं ना अध्यक्षाचं नाव कमेंट करायचंय. जमलं तर तिथल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला सुद्धा मी येईल.